4 महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात हे आदेश आता देण्यात आलेले आहेत। 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, तर 4 आठवड्यामध्ये निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील असं आता कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कोर्टाने हे महत्त्वाचे आदेश आता जारी केलेले आहेत। तर येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं, तर 4 आठवड्यामध्ये निवडणुकांसंदर्भातली अधिसूचना काढण्याचे आदेश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत। 2022च्या आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे। दरम्यान कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत 4 आठवड्या नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांच्या आत निवडणूक घ्या। 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या। राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी। ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश देखील दिलेले आहेत। तर 4 महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत। मात्र यानंतर ज्या ज्या राजकीय प्रतिक्रिया समोर येतात त्या आम्ही तुम्हाला दाखवतोय, ऐकूयात। आज मुंबईची अवस्था पहा, ठाण्यात जाऊन पहा की महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे। पण हा निकाल आलेला आहे, या निकालाचं आम्ही स्वागत करतो। 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत। पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही। पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल। कदाचित 4 महिन्याच्या आत असं जर असलं जरी तरी सरकार सांगू शकतंय की आम्ही 4थ्या महिन्याच्या एंडला आणि 5व्या महिन्याच्या स्टार्टला आम्ही घेऊ, असं सरकार अपील करू शकतं मे बी। त्यामुळे आपण वेट करू, व्हायलाच पाहिजे या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचं मी हार्दिक स्वागत करतो। गेल्या अनेक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्थानिक स्वराज्य संस्था हे निवडणुका होत होत्या। जे ओबीसीच्या आरक्षणाचं पर्सेंटाईल होतं त्यानुसार निवडणुका घेण्याचा जो एक निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामुळे या महाराष्ट्रातल्या ओबीसींना निश्चित असा एक दिलासा भेटलेला आहे। पण आता ओबीसी बांधवांना माझं आव्हान असेल की आपण आता न्यायालयातली लढाई जिंकलेलो आहोत, पण पुढची लढाई ही बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आपल्या समोर निवडणुका लढायला येणाऱ्या आपल्याच मित्रांबरोबर आपल्याला एक महत्वाची लढाई पुढची लढायची आहे। आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ओबीसीसह सर्वच घटकांना न्याय मिळणार आहे। कारण 3 ते 4 वर्षापासून ओबीसीचं आरक्षण पुरवत होत नाही तोपर्यंत कुठल्याच निवडणुका होणार नाहीत असं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ठरवलं होतं। परंतु आज कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ओबीसीचं आरक्षण पुरवत झालेलं आहे आणि आता लवकरच राज्य सरकारने, केंद्र सरकारने या निवडणुका घेऊन सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी एक चांगलं पाऊल उचलावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।